प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण पीवायक्यू ची सिरीज सीईटी एक्झाम करता सुरू केलेली आहे। आपण त्याचा पहिला भाग पाहिला होता एरर अनालिसिस, आणि त्याच्यामध्ये आपण मीन व्हॅल्यू, मीन ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर कसा कॅल्क्युलेट करायचा आणि काही 2025 ला आलेले पीवायक्यू आपण पहिल्या भागात पाहिले होते। आता काही जे उर्वरित पीवायक्यू आहेत 2025 ला आलेले ते ह्या दुसऱ्या भागात आपण पाहतो आहोत। तर त्याच्याने काय होईल तर तुम्ही हा पहिला आणि दुसरा भाग एरर अनालिसिसचा केला की तुमचा 1 मार्क फिक्स झाला, हे लक्षात ठेवा। असंच वेक्टरचं आहे, वेक्टरचे 2 भाग जर नीट पाहिले तर तुम्हाला त्याच्यातून 1 मार्क सहजासहजी सीईटीला मिळून जाईल। म्हणजे 1 तासाभराच्या अभ्यासामध्ये आपल्याला 50 पैकी 1 मार्क फिक्स होतो, आणि त्यामुळेच आपण प्राधान्यक्रमाने हे चॅप्टर 11वीचे जरी असले तरी घेतलेले आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। तर हा पहिला प्रश्न असा आहे बघा, ए फिजिकल क्वांटिटी P that is equal to a raised to 3 root b divided by c raised to minus 4 into d raised to 3 by 2. Out of the quantities a, b, c and d, the quantity which brings maximum percentage error in P is option A, option B, option C, and option D, C. तर आता बघा आपल्याला P बरोबर हे दिलंय की a चा क्यूब रूट बी सी रेस टू मायनस 4 डी रेस टू 3 by 2। मग आता मॅक्सिमम एरर कोणती क्वांटिटी मोजताना येणार आहे तर आता a ची पॉवर 3 आहे म्हणजे याला 3 टाइम्स येणार आहे a, b ची पॉवर स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1/2 टाइम्स b येणार आहे, c ची पॉवर -4 आहे म्हणजे 4 टाइम्स c, आणि d ची पॉवर 3 by 2 आहे म्हणजे 3 by 2 टाइम्स d। मग सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे यातला तर सी वाला, म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे सी। ऑप्शन पण सी, आणि सी मोजताना हा पीचा जो एरर काढायचा तर मॅक्सिमम एरर कधी येणार आहे तर सी मोजताना येणार आहे। एवढं सोपं आहे, म्हणजे इतकं पण करायची गरज नाही, तोंडी आपण सांगू शकतो की कोणती पॉवर मोठी आहे, निगेटिव्ह असली तरी काही फरक पडत नाही। आलं लक्षात? तर जी पॉवर मोठी आहे तर ती मोजताना एरर जास्त येणार आहे, समजलं? तेवढे टाइम्स एरर वाढणार आहे। ओके, आता हा पुढचा प्रश्न, ए फिजिकल क्वांटिटी कॅपिटल ए कॅन बी डिटरमाइंड बाय मेजरिंग पॅरामीटर्स कॅपिटल बी, सी, डी अँड कॅपिटल ई युजिंग ए रिलेशन ए दॅट इज इक्वल टू बी रेस टू अल्फा इंटू सी रेस टू बीटा डिवाइडेड बाय डी रेस टू गॅमा इंटू ई रेस टू डेल्टा। इफ द मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट आर B%, C%, D% and E%, then maximum error in the value of A is. 4 ऑप्शन दिलेले आहे बघा। तर आता आपल्याला हे मोजताना आलेले एरर, तर आता काय बघा, तर बी मोजताना बी, सी मोजताना सी, डी मोजताना डी, ई मोजताना ई। मग इथं काय पॉवर आहे तर डेल्टा ए बाय ए इंटू 100 हे काढायचंय आपल्याला। तर ते कसं काढायचं तर आता अल्फा टाइम्स बीटा, हे बी, अल्फा टाइम्स बी, बी मोजताना आलेला एरर, प्लस आता बघा बीटा टाइम्स सी, प्लस आता हे डी, डी मोजताना स्मॉल डी आलेला आहे, गामा टाइम्स डी, प्लस आता बघा डेल्टा टाइम्स ई। समजलं का? तर डेल्टा टाइम्स ई आणि गुणिले 100%। बघा बरं, करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे सी ऑप्शन। समजलं का? इतकं सोपं आहे सी ऑप्शन, दॅट इज ए करेक्ट ऑप्शन। हा ऑप्शन सी आहे। हा पुढचा प्रश्न बघा, इफ द एरर इन द मेजरिंग द रेडियस ऑफ द स्पियर इज 2.5% अँड इन मास इज 1.5%, then the error in the measurement of the density of the material of the sphere is option A 4%, B 7%, C 9% and D 11%। आता बघा स्पियरची रेडियस मोजताना आलेला एरर, आर मोजताना आलेला एरर म्हणजे डेल्टा आर बाय आर इंटू 100 हे 2.5% आहे, आणि
आणि मास मोजताना आलेला एरर डेल्टा एम बाय एम इंटू 100 दॅट इज 1.5% आहे. आता स्पिअरची डेन्सिटी मोजताना आलेला एरर काढायचा आहे. डेल्टा रो बाय रो इंटू 100 दॅट इज इक्वल टू व्हॉट. आता मी सांगितलं पहिल्या भागात की बेसिक फॉर्म्युले पाठ पाहिजे. डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. पण इथं व्हॉल्यूम कोणाचा घ्यायचा? स्पिअरचा घ्यायचा. मग स्पिअरचा व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतो आपल्याला? तर मास आणि स्पिअरचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. मग आता हे मोजताना डेल्टा रो बाय रो मोजताना आलेला एरर दॅट इज इक्वल टू, याला एरर नसणार आहे, हा पण नंबर आहे. मग डेल्टा एम याला एकदाच येईल ना, हे डेल्टा 1 इंटू बघा डेल्टा एम बाय एम इंटू 100 प्लस आता रेडियस तीनदा मोजायची आहे 3 इंटू डेल्टा आर बाय आर इंटू 100. मग आता हे तुम्हाला दिलेले मास मोजताना आलेला एरर 1.5% आणि 3 इंटू 2.5%. आता बघा मग आता हे झाले 1.5 प्लस 7.5 किती झालं टोटल? 9%. समजलं का? मग करेक्ट आन्सर काय आलं? 9%. तर एवढं करायची गरज नाही बाळांनो. हे दिसतंय ना, मासचा एरर एकदाच घ्यायचा आणि रेडियसला 3 टाइम्स इथंच गुणून टाकायचं. 2.5 इंटू 3 7.5 प्लस 1.5 इंटू 1 1.5 टोटल ऍडिशन 9%. इतकं करायची पण गरज नाही. अगदी तोंडी हे उत्तर आपल्याला देता येतात. पण मला आता तुम्हाला सोडून दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला. अगदी एका सेकंदात उत्तर काढता येतं आपल्याला. सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. आता हा प्रश्न बघा. ए वायर हॅज ए मास 0.3 प्लस मायनस 0.003 ग्राम, रेडियस 0.5 प्लस मायनस 0.005 millimeter and the length 6 plus minus 0.06 centimeter. The maximum percentage error in the measurement of its density is option A 2%, B 5%, C 4% and D 3%. तर आपल्याला वायर आहे, तिची डेन्सिटी मोजताना आलेला एरर काढायचा आहे आणि आपल्याला मास या पद्धतीने दिले, रेडियस या पद्धतीने दिली आणि लेंथ या पद्धतीने दिली. आता हे एम आणि डेल्टा एम असतं, हे आर आणि हे डेल्टा आर आहे, हे एल आणि हे डेल्टा एल आहे. अलग लक्षात ह्या क्वांटिटी. मग आता हे मोजताना मास मोजताना आलेला एरर आता हा काय येईल? तर डेल्टा एम बाय एम इंटू 100%. रेडियस मोजताना आलेला एरर डेल्टा आर बाय आर इंटू 100% आणि लेंथ मोजताना डेल्टा एल बाय एल इंटू 100%. मात्र वायरची डेन्सिटी मोजताना आलेला एरर आपल्याला काढायचा आहे. आधी डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा. डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता वायरचा व्हॉल्यूम कसा मिळणार आहे? तर पाय आर स्क्वेअर इंटू एल. मग आता बघा डेल्टा रो बाय रो इंटू 100 दॅट इज इक्वल टू मास मोजताना आलेला एरर डेल्टा एम बाय एम इंटू 100 त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. आता इथं जर कॅपिटल आर म्हटलं तर इथं कॅपिटल आर घेऊ. डेल्टा आर बाय आर इंटू 100 आणि प्लस लेंथ मोजताना आलेला एरर 1 टाइम्स डेल्टा एल बाय एल. आता इथं इंटू 100. तर इथं आहे ना ह्या युनिटचं काहीच नाही कन्सिडर करायचं. कारण का? तर हे युनिट आणि हे युनिट कॅन्सल होणार आहे. म्हणजे हे जरी ग्राम मध्ये दिलं, हे मिलीमीटर मध्ये दिलं, तर हे सेंटीमीटर मध्ये दिलं तर टेन्शन घेऊ नका. कारण हे वरचं युनिट आणि खालचं युनिट कॅन्सल होऊन जाणार आहे कन्व्हर्जन आपण केलं तरी. मग आता इथं बघा डेल्टा एम हे काय आहे? तर डेल्टा एम आहे 0.003 डिवायडेड बाय 0.3 इंटू 100 प्लस डेल्टा आर आहे तुमचं 0.005 बाय 0.5 इंटू 100. त्याच्यानंतर डेल्टा एल आहे 0.06 बाय 6 इंटू 100. मग आता काय येईल बघा, याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर हे झाले 0.3 बाय 0.3 1. आता हे बघा याला 100 ने मल्टिप्लाय केलं 0.5 हे आले 1. पण त्याची 2 टाइम्स करायचं आहे. म्हणजे
2 into 1 हे आले 2 प्लस आता बघा याला 100 ने मल्टिप्लाय केलं हे 6 by 6 1 म्हणजे टोटल आन्सर काय आलं 4%. म्हणजे वायरची डेन्सिटी मोजताना आलेला एरर हा किती पर्सेंट आहे 4% आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. कळलं कसं सोडवलं ते. आता हा प्रश्न बघा. दी रेझिस्टन्स कॅपिटल आर दॅट इज इक्वल टू व्ही बाय आय वेअर व्ही दॅट इज इक्वल टू 100 प्लस मायनस 5 व्होल्ट अँड आय that is equal to 10 plus minus 0.2 ampere. The total error in R is option A 10%, B 2%, C 5% and D 7%. तर आता सोडवूयात आपण. तर आपल्याला रेझिस्टन्स मोजताना आलेला एरर काढायचा आहे. फॉर्म्युला काय आहे रेझिस्टन्सचा R that is equal to V by I. मग डेल्टा R by R into 100 that is equal to delta V by V. आता इथं एकदाच मल्टिप्लाय करू आपण 100 आणि प्लस डेल्टा I by I. ओके एरर नेहमी ऍड होतो. मग आता डेल्टा V काय आहे तुमचं तर 5 आहे 5 by 100 प्लस आता बघा डेल्टा I हे काय 0.2 by 10. आता याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर हे झाले 500 by 100 म्हणजे हे झाले 5 आणि 0.2 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं येणार आहे हे 20. तर 20 by 10 म्हणजे हे 2 म्हणजे करेक्ट उत्तर काय आलं तुमचं 7%. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. समजलं का. तर या पद्धतीने जर एक्सप्रेस केलं असलं तर हे असतं व्ही आणि हे असतं डेल्टा व्ही. हे असतं आय आणि हे असतं डेल्टा आय. आणि रिलेटिव्ह एरर घेताना काय घ्यायचं डेल्टा व्ही बाय व्ही डेल्टा आय बाय आय एवढं लक्षात ठेवा. सोपं एकदम. आता हे जे न्यूमरिकल आहे हे पण सीईटी 2025 ला आलेलं आहे. तर हे तुम्ही सोडवायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर टाकायचंय. असं आहे बघा ते प्रश्न असा आहे बघा. दी हीट जनरेटेड इन अ सर्किट इज गिव्हन बाय Q that is equal to I square RT where I is the current and R is the resistance and T is time. If errors in the measurement of current, resistance and time are 4%, 3% and 2% respectively, the maximum error in measuring heat is option A 11%, B 13%, C 15% and D 17%. तर बघा आजच्या या एरर अनालिसिसच्या भागात आपण 2025 चे आलेले न्यूमरिकल्स घेतले आणि त्याने तुम्हाला अभ्यास करायला निश्चित दिशा मिळेल याची मला खात्री आहे. अगदी कमी वेळात छानपैकी एरर अनालिसिस तुमचा प्रिपेअर होईल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.